नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मगच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत तेलाचं भांडं कोणी ठेवलं याच्यावरून वाद चालू असतो. कारण अस्मिता पडता पडता वाचलेली असते. तर आता ही तन्वी सायलीला म्हणत असते की काय गं सायली, हे तेलाचं भांडं तूच ठेवलं होतंस ना. त्यावर सायलीला खूपच वाईट वाटतं. तर कल्पनासुद्धा सायलीकडे रागाने पाहत असतात. तेव्हा सायली म्हणते, अहो आई, माझ्यावर विश्वास ठेवा, मी सगळी तयारी अगदी नीट केली होती, हे तेलाचं भांडं मी ठेवलंच नव्हतं. तरीसुद्धा तन्वी म्हणते की गप्प बस सायली, स्वतःवर आळा आलंय म्हणून लगेच आता सगळ्यांना गुंडाळू नकोस. तेव्हा आता प्रतापरावांना खूपच राग येतो आणि अस्मितासुद्धा रागानेच पाहत असते सायलीकडे. प्रतापराव म्हणतात की गप्पा बस तन्वी, काय चाललंय तुझं? अगं सायलीला दोष द्यायचा म्हणून तू तिची काहीही बरळतेस, मला हे पटणार नाही. हे बघा, कोणाचा विश्वास असो अगर नसो, पण माझा तर सायलीवर पूर्ण विश्वास आहे की ती असं काहीही करू शकणार नाही. त्यामुळे तन्वी, तू स्वतःचं तोंड आवरायला लाग. असं म्हणून आता ते तन्वीवरच चिडतात आणि चांगलीच तन्वीची लायकी तिला दाखवूनच देतात. प्रेक्षकांना खूप जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे. फायनली प्रतापरावांनी सायलीची बाजू सगळ्यांमुळे घेतल्याने अर्जुन आणि सायली दोघंही खूपच खुश होतात आणि सायलीचा सुद्धा आता राग गेलेला असतो. आता पाहूयात पुढे अजून जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.